ही चकली बघा, बिना भाजणीची आहे बरं का. झटपट तयार झाली आहे, दिसायला सुंदर काटेरी दिसते. हे बघा किती खुसखुशीत आहे आणि अजिबात तेलकट होत नाही. दिसतंच आहे तुम्हाला, आहे ना कमाल. जर तुमच्याकडे चकलीची भाजणी करायला वेळ नाही पण भाजणीच्या चवीची चकली खायची आहे तर ही रेसिपी करा. म्हणायला गेलं ना तासाभरात तयार होते. फक्त 3 जिन्नस वापरून चकलीचं पीठ तयार करायचं, मस्त खुसखुशीत काटेरी चकली तयार. तर नमस्कार, आज आपण करतोय 3 साहित्य वापरून भाजणीच्या चवीची झटपट चकली. तर त्यासाठी आपल्याला लागणारे फुटाण्याची डाळ, पोहे आणि अजून एक साहित्य. तर हे कांदे पोह्याचे पोहे असतात ना, तेच पोहे. पोहे घेतले, त्याला चांगलं चाळायचं आणि मग मोजून घ्यायचं. तर आपण घेतलेत 1 कप पोहे. कप भरताना थोडासा शीक भरूनच घेतला. 1 कप पोहे घेतले, त्यासाठी आपल्याला घ्यायची अर्धा कप फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवं. डाळवं घेताना सुद्धा ते चांगलं निवडायचं आहे. यामध्ये काही सालाची डाळ वगैरे असेल तर ती काढून टाकायची. अर्धा कप फुटाण्याची डाळ, 1 कप पोहे घेतले. आता हे दोन्ही झालं 1.5 कप. तर समप्रमाणात घ्यायचं आहे तांदळाचं पीठ, म्हणजे आपल्याला 1.5 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. इथं मी कपने सगळं साहित्य मोजते. तुम्ही घरातली कुठलीही एक वाटी घ्या, भांडं घ्या, त्याने इथं सांगितलेलं प्रमाण मोजून घ्या. फक्त कप किंवा वाटी भरताना एकदम गच्च दाबून भरायचं नाही किंवा भुसभुशीत भरायचं नाही, हलक्या हाताने दाबून भरायचं. तर आपण घेतलं आहे 1.5 कप तांदळाचं पीठ, अर्धा कप फुटाण्याची डाळ आणि 1 कप पोहे. आता फुटाण्याची डाळ आणि पोहे आपल्याला मंद आचेवर भाजून भाजायचं म्हणजे खूप अगदी भाजत बसण्याची गरज नाही आहे. फक्त हे बाहेर आल्यानंतर त्याला थोडासा एक चिवटपणा आलेला असतो ना, तो निघून जावा म्हणून आपल्याला याला 2 ते 3 मिनटासाठी गरम करायचं. कढई गरम झाली की गॅस कमी करायचा, 2-3 मिनटं मंद आचेवर भाजायचं. असं चांगला चटका लागतो, हे चुरले जातात. गॅस बंद करायचा आणि याला एका ताटामध्ये काढून संपूर्ण गार करायचं. बस एवढंच आपल्याला काम आहे. हे एकदा गार झालं की तिथून पुढे लगेच आपण चकली करायला घेऊ शकतो. तर हे पूर्ण गार झालं आहे 1-10 मिनटामध्येच. आता मिक्सरमध्ये थोडं थोडं करून याला बारीक दळून घ्यायचं. लक्षात घ्या, गरम गरम असताना दळू नका, नाहीतर त्याला पाणी सुटू शकतं. तर इथं मी मुद्दामहून छोटं भांडं घेतलं आहे, जेणेकरून हे व्यवस्थित बारीक दळलं जाईल. तुमच्या मोठ्या भांड्यातच जर सगळं बारीक दळलं जात असेल तर ते वापरा. त्याला मी दळून घेतलं आहे, पण काही कण वगैरे राहायला नको म्हणून याला आपण आता असं जाडच चाळणी घेतली, त्याने चाळून घेऊया. तर याला आपण चाळून घेतलं आहे. ह्याच्यातले काही कण असतील तर ते काढून टाकायचे. हे बघा थोडेसे असे जाडसर कण आहेत, ते काढून टाकूयात आणि उरलेली फुटाण्याची डाळ आणि पोहे असेच बारीक करून घेऊ. तर सगळं पीठ मी परातीमध्ये चाळून घेतलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे तांदळाचं पीठ. हे तांदळाचं पीठ मी घरी तयार केलं आहे. तांदूळ स्वच्छ धुतले, सावलीमध्ये सुकवले आणि तळून आणले. तुम्ही रेडीमेड पीठ पण वापरू शकता. तांदळाचं पीठ घातलं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 1 चमचा ओवा घालायचा आहे. ओवा चवीला चांगला लागतो, जरूर वापरा. आता यामध्ये घालू 2 चमचे पांढरे तीळ, 1.5 चमचा मिरची पावडर, किंवा तुम्ही मिरची पावडर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी शक्यतो चकलीमध्ये हळद घालत नाही, त्यामुळं चकलीचा रंग डार्क येण्याची शक्यता असते हळद करपून. अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि 1 चमचा धणेपूड घातली. हे सगळे मसाले या पिठामध्ये चांगले मिक्स करायचे. आता यामध्ये घालायचे तेलाचं मोहन. तर आपण घेतोय 3 टेबलस्पून तेल. आपण सगळं साहित्य मिळून 3 कप घेतलं. 1.5 कप फुटाण्याची डाळ आणि पोहे घेतले आणि 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलं. एका कपाला 1 टेबलस्पून असं 3 टेबलस्पून तेल घेतलं. यापेक्षा जास्त तेल घेऊ नका, नाहीतर चकली तेलकट होऊ शकते. किंवा तुम्हाला जर अजून प्रमाण वाढवायचं आहे तर त्याप्रमाणे तेलाचं मोहन पण त्या प्रमाणात वाढवून घ्या. दुसरीकडे चकलीचं पीठ भिजवण्यासाठी पाणी गरम करत ठेवलं. तेल चांगलं कडकडीत तापलं. हे कडकडीत तेलाचं मोहन या तयार पिठावर ओतायचं. सुरुवातीला तेल खूप कडकडीत गरम आहे, चमच्याने याच्यामध्ये मिक्स करायचं आणि तेल थोडंसं कोमट झालं, हाताला सोसवेल असं झालं की या भाजणीला किंवा या पिठाला चांगलं चोळून लावायचं. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण तेल आपण सगळीकडे एकसारखं चोळून लावलं की चकलीला रंग एकसारखा येतो. बऱ्याचदा बघा चकली अशी एकसारख्या रंगावर तळली जात नाही, कारण आपण तेल नीट लावत नाही. ही स्टेप जरूर करा. दुसरीकडे आपलं पाणी गरम झालं. पाणी उकळतं नको, आपल्याला गरम करायचं. कोमटही नको, उकळतं नको, पाणी गरम करायचं. थोडं थोडं पाणी यामध्ये घालून चमच्याने मिसळूयात. असं बऱ्यापैकी पीठ भिजलं गेलं की आता कोमट पाणी घ्यायचं आणि याला चांगलं मळून घेऊ. तर सुरुवातीला थोडंसं गरम पाण्याने मळा. पीठ थोडंसं ओलावलं की कोमट पाण्यामध्ये हात घेऊन याला चांगलं मळून घ्या. तर याला मी मळून घेतलं आहे, पण हे अजून पूर्ण मळलं नाही, बऱ्याच चिरा याला आहेत. त्यामुळे आता काय करू, अर्धे अर्धे भाग करायचे
पाण्यामध्ये फक्त एकदाच हात बुडवायचा कोमट पाण्यात आणि याला 2-3 मिनटं मळायचं. आता तुम्ही बघाल पीठ घट्ट आहे पण याला चिरा जात नाही आहेत. चकली करायला सुरुवात करायची त्याआधी तेल तापायला ठेवू आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. शुद्ध पारंपरिक आहे. समोर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर कॉल केला तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. आता दोन्हीही पिठं मी चांगली मळून घेतलेली आहेत. चकलीची चकती लावलेली आहे. खरखरीत भाग आपल्याला साच्याच्या बाहेर करायचा आहे म्हणजे काटे छान येतात. आता आमच्या मनुबाई तयार झालेल्या आहेत कारण हिला अशी कामं करायला खूप आवडतात. तर तिला मी करून देते. शक्य होईल तेवढं ती करत राहते आणि खुश होते. तर चला, चकलीमध्ये पीठ भरताना एक सलग गोळा घालायचा. तुकडे तुकडे करून घालायचे नाहीत, नाहीतर हवामध्ये राहते आणि चकली पाडताना तुटते. व्यवस्थित दाबून भरले. चकलीचा साचा बंद केला. आता पटापट चकल्या पाडूयात. तर इथं मी टिश्यू पेपरचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. त्यावर चकली पाडायची. चकलीचे वेढे जवळून घ्यायचे म्हणजे चकली उमलत नाही आणि शेवटचं टोक दाबून लावायचं. तर साधारण 3 वेड्याची मध्यम आकाराची चकली करून घेतलेली आहे. उरलेल्या चकल्या आपण अशाच करून घेऊ. फक्त लक्षात घ्या, एका वेळी खूप चकल्या करून ठेवायच्या नाहीत. जेवढ्या एका बॅचला तळल्या जातात तेवढ्याच करायच्या. तर इथं मी साधारण 4 चकल्या तळायला घेणार आहे. तेवढ्या चकल्या मी करून घेतल्यात. आता तेल बघूयात कसं तापलंय. तेल मध्यम गरम हवं. पिठाचा गोळा टाकला की बबल्स येऊन पटकन वर येतोय. आता गॅस सुरुवातीला मोठाच ठेवू पहिल्या बॅचला, कारण तेलाला ताव धरायला वेळ जातो ना. आणि मावतील एवढ्या चकल्या सोडू. आता इथं मी शेवटची चकली सोडताना जरा आगाऊपणाच केला, त्यामुळे ती चकली एकदमच वाकडी झालेली आहे. असो, ती थोडीशी सेट होऊन द्यायची. चकली टाकली की 1 मिनिटभर त्याला झाऱ्या लावायचा नाही, थोडासा आकार धरून द्यायचा. मिनिटभराने चकलीने थोडा आकार धरला की मग चकली उलटायची. जर आपण चकली उलटण्याची घाई केली तर ती मऊ असतानाच उलटली तर तुटण्याची किंवा अशी उमलण्याची शक्यता असते. तर आता मिनिटभराने चकली उलटून घेऊयात आणि मध्यम आचेवर तळून घेऊ. लक्षात घ्या, चकली तळत असताना गॅस कमी नको मोठा नको, दोन्हीच्या मध्ये मध्यम ठेवायचा आहे आणि हलके बुडबुडे कमी होईपर्यंत चकली तळून घ्यायची. बॅच तळली जाते तोपर्यंत मी दुसऱ्या 4 चकल्या करून घेते. एका वेळी भरपूर चकल्या करून ठेवू नका, नाहीतर त्या सुकून जातात आणि त्याचे तुकडे पडतात. तर हे बघा, छान चकली तळून झालेली आहे. बबल्स कमी झाले की ती काढून घ्यायची. एक बॅच तळण्यासाठी मला मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिट लागले. चकली स्पायडर झाऱ्यावर काढून थोडीशी निथळायला ठेवायची आणि मग ताटामध्ये काढून घ्यायची. मस्त चकली तयार झालेली आहे. उरलेली सगळी चकली आपण अशीच 4-4 चकल्या करून तळून घेऊ. दुसरी बॅच तळत असताना तेलाचं तापमान पुन्हा चेक करा. पहिले 5-10 सेकंद गॅस मोठा करा, तेल मध्यम गरम करा आणि मग अगदी पहिल्याप्रमाणे पुन्हा गॅस मध्यम करून चकल्या तळून घ्या. मस्त चकल्या तयार झाल्यात. अगदी तासाभरामध्ये केल्या. किती सुंदर झाल्यात बघा. काटे छान आलेत आणि छान भाजणीच्या चकलीची सारखीच याची चव लागते. तुमच्याकडे पण झटपट चकली करायची असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओत. बाय बाय.